नमस्कार. आज आपण बघणार आहोत मस्त असे चटपटीत चाउमिन म्हणजेच नूडल्स कसे बनवायचे ते. अगदी झटपट आणि मस्त असे चटपटीत बनणारे नूडल्स बघायचे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी ठेवलं आहे पाणी उकळायला. साधारणतः 1 लिटर पाणी आहे. त्यामध्ये मी टाकलेले आहेत नूडल्स. तेल तेल टाकल्याने नूडल्स एकमेकांना चिटकत नाहीत. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि छान असे एक 4 ते 5 मिनिट नूडल्स हे शिजवून घ्यायचे आहेत. बघा मस्त एकदम परफेक्ट असे आपले नूडल्स शिजलेले आहेत. आता आपण इथे त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यावरून पुन्हा एकदा तेल घालायचं आहे आणि छानपैकी असे मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशा प्रकारे तेल घातल्याने नूडल्स हे जास्त वेळ चिकटत नाहीत आणि एकदम मोकळे सळसळीत आपले चाउमिन बनले जातात. मस्त. आता हे बाजूला ठेवूया आणि इथे मी घेतलेले आहे कढाई. त्यामध्ये घातलेलं आहे अद्रक बारीक किसलेलं, लसूण खूप सगळा बारीक केलेला. मस्त असं छान होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आपण हे एकदम फुल हीटवर बनवणार आहोत. त्यामध्ये घातलेलं आहे मिरची. छोटे छोटे पीस करून इथे घेतलेले आहेत मिरचीचे. छान लाल झालेला आहे आणि आता यात घालूया कांदा. लांब चिरलेला कांदा आहे. ढोबळी मिर्च लगेच टाकून घेणार आहोत. फक्त एक तडका द्यायचा आहे त्याला. खूप जास्त वेळ नाही परतवायचं. थोडासा क्रंची होईस्तोवर एक साधारणतः फक्त मिनिटभर परतवायचं आहे. एक कोबी, छान असा लांब चिरलेला कोबी आहे. तोही छान परतवून घ्यायचा आहे मस्त. आता आपण जे नूडल्स उकळवलेले होते ते घ्यायचे. छान असे मोकळे करून घ्यायचे आहेत. मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत छान. आता घालायचं आहे सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, शेजवान सॉस. छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त एकदम मोकळे सळसळीत इथे झालेले आहेत बघा. हे अजिबात एकमेकांना चिटकलेले नाहीत. परफेक्ट. आता यामध्ये जाणार आहे चवीनुसार मीठ, काळी मिरपूड. काळी मिरपूडने अगदी मस्त अशी टेस्ट येते बघा त्याला. आणि अशाच प्रकारे हलवून घ्यायचं आहे छानपैकी व्यवस्थित. सर्व बाजूनी या स्पूनच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघत आहात एकदम हॉटेलसारखे मस्त असे मोकळे सळसळीत चाउमिन येथे आपले तयार आहेत. म्हणजेच नूडल्स तयार आहेत. परफेक्ट. आणि अशाच प्रकारे आपले नूडल्स येथे तयार झालेले आहेत. एकदम हॉटेलसारखे बनलेले आहेत बघा. जबरदस्त. चला तर मग त्यावरती थोडासा कोबी टाकूया. परफेक्ट. बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे पूर्ण रेसिपी बघत राहा. व्हिडिओ ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा. आणि आणखीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर प्रेस